लागते का मासे. तर नमस्कार आहे आपला नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आपण कोंडेश्वर मंदिराला पोहोचलो. कितला वातावरण दर्शन घेऊन आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तू दाखव अरे बापरे. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. वेगवेगळ्या ठिकाणावरून मित्र येणार आहेत आणि ते बदलापूरला भेटणार आहेत. आता आपण बदलापूरमध्ये आहोत. बस स्टॉप नाही, सॉरी, रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो, आज आपल्याला बदलापूरमध्ये सर्वात फेमस मंदिर आणि तेथे एक धबधबा आहे त्याला भेट देणार आहोत. आम्ही रिक्षा करून मंदिराच्या दिशेने निघालो आहोत. आता स्पीकर घ्यायला भाऊने आम्हाला 300 रुपयाचा स्पीकर दाखवला. त्यात कलर चॉईस केला. घर दिसलं की मंदिर येईल असं वाटायचं, पण 8 किलोमीटर आहे असं समजलं होतं. हा प्रवास माझा पहिला आहे की ज्याची माहिती मी मिळवण्याचा थोडासुद्धा प्रयत्न केला नाही. त्याचं कारण त्याची माहिती असते तिथे जायला मजा येत नाही. श्री कोंडेश्वर देवस्थान. आता आम्ही पोहोचलोय सूर्यावरती. आता सध्या आता तुम्ही आता सर्व मित्र रिक्षामध्ये बसून काय विचार करत होते माहित नाही, पण माझं हा विचार चालला होता व्हिडिओ कसं काढू, लोकेशन कसं असेल आणि तिथे गेल्यावर दुकान हॉटेल आहे का नाही, कारण का मला भूक लागली होती काहीतरी खायसाठी. थोडं पुढं गेल्यावर जे विचार मनात आले होते ते निघूनच गेले. खरंच खूप छान वातावरण होतं तिथं. एकच नंबर वाटतंय. गावच्या मागे नदी आणि त्याच्याजवळ मंदिर आहे असं समजलं. मंदिर तो कोंडेश्वर मंदिर दिसला. आता आपण 5 मिनिटात मंदिरात जाऊन पोहोचलो. खोटा बोलतो, 2 मिनिटात रिक्षामधून उतरलो आणि त्यांचे पैसे दिले. इकडनं रस्ता आहे वरती. इकडनं वरती गेला ना असं वरतून मग तसं फिरून तिकडे जा. या डोंगराच्या त्या साईडला तुमचा नंबर देऊन ठेवा. आम्हाला नंबर घेऊन टाकला. धनगर म्हणून टाकतात आहे. तिकडे जायचं कसं दादाने आम्हाला सांगितलं. आपला नंबर का रात्रीचे दा पहिल्यांदा आम्ही मंदिराकडे जाणार आहे. मंदिराकडे दर्शन घेऊन आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तर आपण हे बघा आता पूल उतरतोय. पुलावरून खाली नवरत्न तो संभाल लिया. मराठीत बनव रे. मराठीत बनव. हो मराठीतच चालू बाबा. हिंदी मिक्स आहे आपली. काय म्हणतो नवरत्न बरं आहे. अरे बापरे, बघ 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 बघ. पाऊस नाही तर बघ कसं सीन दिसतोय. आपल्याला तिथं जायचं. ते मंदिर आहे ना त्याच्या तिथं जायचं. इथे एक डबका दिसतोय मंदिर. ते बघ तिथं तुझ्या झूम करू. आपल्याला तिथं जायचं आहे. मी सगळ्या ठिकाणचे व्हिडिओ दाखवतो बघा. इकडे पाठीमागे फक्त व्हिडिओ काढायला आलो, फोटो काढायला नाही. ते तुम्ही मासे पकडा आले.
लागतात का मासे ना कधी आताच आले तुम्ही हो का किती मोठे मासे काय रे काय झालं तुम्ही कुठले इथलेच आहे इथलेच आहे तुम्ही बाजूच्या गावचे का किती वाजता आले तुम्ही निघून चालेत आता आलेत आणि पाऊस आल्यावरती मग पांघराला रे पाऊस आल्यावरती मग पाऊस आल्यावरती मग पांघराला कुठं लप्पाला जाणार का मंदिरात शाळेला सुट्टी आहे का मच्छी पकडताय ते बोल ना ते ब्लॉग मध्ये बोल ना ते काय कसं बोलतात ते काय आम्ही मगाशीच बोललो त्यांच्यासोबत आम्ही आलेलो बोलायची काय करत नाही सगळं बोललेलं आहे तर हा तर नमस्कार आहे आपला नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण कोंडेश्वर मंदिराला पोहोचलो तर पहिला आपण ब्रिज क्रॉस केलाय त्याच्यानंतर आलोय समोर बघा हे बघ इकडे कोंडेश्वर मंदिराचं समाधी आहे समाधी समाधी आहे नंतर बाबांची समाधी बघून घ्या काय बोलाय इथे आल्यावर समजलं इथे कोंडेश्वर बाबांची समाधी आहे. बाबांच्या पाया पडून घेऊया चला. पुरत रे आता हा काय प्रकार म्हणजे तर ग्रुप फोटो घ्यायचा होता म्हणून मोबाईल खाली ठेवले होते. माझ्या मित्रांमध्ये असे गुण असतील ते तुम्हाला माहित नाही. डबल सिस्टीम चप्पल घेऊ बघ माझं पाणी प्यायचं पाणी यांना तोंड देवा घेतलाय आणि आता याला तोंडाला शॅम्पू लावलाय पाणी देऊ का नको ए मी नाही जापळ भेटन नाही पाणी इथे पाण्याची कमी आहे का लडकी काय चक्कर आहे अरे पण एवढं पाणी सोडून याला पाणी प्यायचंच भेटलं का माझं याच्यावर बस सर्व बसून पहिला वरती जा व्हिडिओ चालू पहिला वरती पहिला वरती आणलं नाही पाहिजे पहिला वरती हॅलो गाईस चला बाबा ए दे रे आता आपण कोंडेश्वर मंदिरात चालू. बोला ना तिला विचार ना पहिला चाल आहे ₹1 एक्स्ट्रा हा घेतो चल जाऊ कोणता हा घेतो कोणता मोनाको विचार कोणते बी 20 आहे आपल्याला 20 मध्ये किती येईल त्याला 4 लागतील परत 4 घ्यायचे असं 1 2 3 हा ओरिओ कितला ओरिओ 10 वाला आहे ना हे घे हा घे हा काय ते दे चॉकलेट दे खाण्यासाठी बिस्किट घेतलेत मग देवाचा नारळ पण घ्यावाच लागेल ना. मंदिराजवळ आलो तर नारळ तर घेतलाच पाहिजे आपण नारळ घेतला मंदिराजवळ पोचलो पण यांचं फोटोशूटचा कार्यक्रम काय संपत नाही. हे बघा झुरा तुम्ही काढा फोटो मी खातो बिस्किट. आता मंदिराची जागा बघा किती स्वच्छ आहे. हॅलो गाईस हाय वेडे ब्लॉग वेडे भाऊ ब्लॉग्स ओरिजिनल कलर आहे का आज येईल कचरा कोंडीचा वापर करा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा पोरी ठेवणार आपलं एकदम शांत वातावरण आहे बघा कसं वाटतंय ठिकाण. झुरा जुळणारे पाणी आणि मंदिर किती छान प्लेस आहे.
कळकळ करणारा जुरा, त्यात बाजूने हिरवा हिरवा निसर्ग, झाड झुडपे. अरे भेटले का नाही तुम्हाला? एक पण नाही भेटला. तुम्ही आता आले? अरे सकाळपासून आले ते दोघं जण. गांडूळ संपले मित्र तुझे काय रे? तर तू गांडूळ लावतोय, कसं लावतोय दाखव. नाही रे, तू गांडूळ लाव ना, कसं लावतोय दाखव ना. हे वय म्हणजे खरी मजा घेण्याचं आहे. आता त्यांना सुट्टी होती म्हणून काय आले मासे पकडायला, ते पण कशाने पकडत बघा. झालं का? लावलं का रे? वाटलं नव्हतं हे ठिकाण एवढं भारी असेल. खरंच यार, किती छान ठिकाण आहे. समोर जे मंदिर दिसतंय त्याच्या जवळ जाणं शक्य नव्हतं. चालेल, जाऊ दे. दिसतेत का? जाऊ दे. अरे उड ना, तिकडे नाही जातोय ते. प्रेशर आहे, नको पकडा जागा. ओढ नको, मोबाईल पडेल. ओढ नको मोबाईल पडेल. ए रुचित, ये रे. अरे उडी मार ना, उडी मार. पण बघा, पाण्यामध्ये मंदिर, अजून काय बघायचं. एवढं मोठं मंदिर आहे शंकराचं. शंकराचं मंदिर बघितल्यावर आता आम्ही धनगर धबधब्याकडे जायला निघालोय. अगोदर पोटात काहीतरी टाकूया, मग तिकडे जाऊया असं सर्वांचं मत होतं. वाडा कसे भेटले खाजाकच खायला. अरे हे भजी भेटलंच नाही बटाट्याचं. काय किती आले ते गाव? अरे बदलापूर तुझला भेंडी वडा. 220 गरम आहे का बघ. अरे मंचुरियन भेटलंय. कोणला मंचुरियन? इथनं रोड आहे ना वरती, जवळ आहे का? लांब आहे? 15 अरे मिनिट बाप. लागतात ना. अर्धा तास सांग. चलेगा. वॉटरफॉल आहे ना उधर. ओके बॉस. परमिशन है उधर? ओके, थँक्यू. परमिशन ग्रांटेड. ये वेडे ना चटणी कोणा पावा. वडा. अरे नाही रे, ते किती जसे मजा नाही रे मला लावण्या. मी असं तर गेला तर आपण पोरे असं तरी. अंबेगा टेम्पल माहिती आहे का? सांगून आलाय कोण सांगून आहे ना, ते तुला पाठवत नाही पाठवत. अरे 2 जण डुबलेत आमचे कोणते पाण्यात, म्हणून जाऊ आपण. चाल पुढे.
ए नवरत तू खाला का? मी काय नव्हतं आणत बायको मध्ये पुरणपोळ्या केलं ऑफ रोडिंग आहे. हे बघ आमच्यातलं एक जण कसं पळतोय. तर आता वाजले 12:30 नंतर आम्ही किती वेळाने वरती पोहोचतोय ते तुम्हाला दाखवतोय. निसर्ग आहे ना इकडचं एकदम रम्य वातावरण आहे. आजूबाजूला झाडी आणि ऑफरोडिंग. अशी ट्रेकिंग करायला वेगळीच मजा येते. बघा आमच्यातले मधले आमचे 2 माणसं राहिलेले ते आलेले आहेत. तो आमचा पूर्ण ग्रुप तयार आहे. आता इथून पुढची सर्वांचा वेगवेगळा आवाज काढून झाला आणि धबधब्याकडे जाण्याची वाट धरली. जवळ आहे म्हणून सर्व हळूहळू चालायला लागले. बोलता बोलता पोहोचू असं वाटलं. नक्की धबधबा कुठे कोणालाच माहित होता. त्यांना विचार ना. त्यांना काय माहित नाही. ते शोधत आले. अरे ते काय पोरं रुपये भेटला आता आम्ही चलो एन्जॉय करायला. तुम्ही पण या. ये जा गावी इथलं खाली हा मोरी जरा माहित नाही कुठे पण हाय इथं. ओय खाली रे खाली. हा आहे धनगर धबधबा. किती उंचावरून खाली पडतोय. माहिती नसलेल्या ठिकाणी काहीतरी वेगळाच अनुभव देतो. आणि जुर्याचा हा रस्ता आहे. तर खाली चाललो आता आम्ही. असं सटकावरून खाली जावा.
थोडीफार मजा घेतली. त्यात फॉरेस्टवाल्या आणि सर्वांना बाहेर काढलं. माझ्या घड्याळात पाणी गेलंय बघा. एवढं निसर्गरम्य वातावरण बघून आमच्या आठवणी कॅप्चर केल्या, त्या पण सॅमसंग अल्ट्रा मध्ये. एवढं गॉगल कुणाकडे आहे? हा उलट चांगला आलाय आवाला. पाऊस सुटतो बरं. म्हणजे सीएससी बॉईज. आता पोहोचते तोंडाला भरायला गेला. परतीचा रस्ता धरल्यावर सुरुवात झालेल्या गोष्टी, गप्पा, मजा करत घरी निघालो. फाटली बँड नाही जाणार पण. हाय धावडा पडला चंद्या इथं का असं तरंगत राहायचा. इकडे पाय पण हलवायचे. आणि इकडे सकाळपासून फिरत होते. किती भेटलं काय माहिती. हे भेटलं ना मासे. लागतात भेटले किती बघू दाखव. मोठे मोठे वाले का छोटे? अरे बापरे, खतरनाक मोठे मोठे. मस्त मस्त. भाजी झाली त्याची. आणि हे पार्टी झाली आम्हाला. चला पटापट बसा. एकच गाडी चाललोय. बघा की आलो त्याचा. दादा पुढे बसत आहे. हा बसते. आणि तेच मगाशी घेतलं तसंच आहे. आम्ही सर्वजण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या ठिकाणी आलोय. कुठे ना कुठे जाण्याचा प्लॅन करतच असतो. बदलापूरमध्ये पोहोचलो आता. ट्रिप कम्प्लीट. चालून चालून आणि पाण्यात उड्या मारून भूक लागली. कुठे जायचं खायला. भूक लागली. प्रत्येक ठिकाणी रेट वेगळे. मग काय शेवटी एक हॉटेल भेटलं. आता जेवण करतोय. बाय बाय.